पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मला त्याच्याबद्दल काही विशेष वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या चर्चेचा विषय होती. त्याचं ते खूप मोठं होतं. माझी मैत्रीण पण त्याच्याबद्दल बोलताना त्याचाच उल्लेख करायची. मलाही उत्सुकता होती, पण मी कधी त्याला थेट विचारण्याची हिंमत केली नव्हती. एक दिवस योगायोगाने मला ते जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि खरंच ते माझ्या कल्पनेपेक्षाही मोठं होतं. काही क्षण मी फक्त त्याकडे पाहतच राहिले, कारण इतकं मोठं काहीतरी एकट्या माणसाने उभारलं असेल यावर विश्वास बसत नव्हता. मी नकळत म्हणाले, "हे खरंच तुझंच आहे?" तो हसला आणि म्हणाला, "हो, अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर उभं राहिलंय." त्याच्या आवाजात अभिमान होता आणि माझ्या मनात कौतुक. त्या क्षणी मला समजलं की लोक त्याच्याबद्दल एवढं का बोलतात. मग त्याने मला संपूर्ण वाचनालय दाखवायला सुरुवात केली. रांगांमध्ये मांडलेली पुस्तकं, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासिका आणि प्रत्येक गोष्टीत दिसणारी त्याची मेहनत. त्याचं ते मोठं स्वप्न प्रत्यक्षात उभं राहिलेलं पाहून मी अक्षरशः भारावून गेले होते. त्या दिवशी वाचनालय पाहिल्यानंतर मी घरी तर परतले, पण मन मात्र अजूनही तिथेच अडकलं होतं. त्याचं ते मोठं स्वप्न, त्याची मेहनत आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नकळत माझ्या मनात पहिला विचार त्याचाच आला. हे माझ्यासाठी नवीन होतं, कारण आजवर मी कुणाबद्दल इतका विचार केला नव्हता. पुढच्या काही दिवसात माझं वाचनालयात जाणं वाढलं. सुरुवातीला पुस्तकांसाठी जायचे, पण नंतर स्वतःलाच समजलं की पुस्तकांपेक्षा मला तिथे असलेली एक व्यक्ती जास्त आकर्षित करत होती. तो नेहमीप्रमाणे शांत असायचा. कुणी मदत मागितली की हसत पुढे यायचा. कोणाचं काम अडलं की स्वतः वेळ देऊन ते पूर्ण करून घ्यायचा. आणि हाच त्याचा स्वभाव मला आणखी आवडू लागला. एक दिवस दुपारी वाचनालयात फारसं कोणी नव्हतं. मी एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसले होते. तेवढ्यात तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तू रोज येतेस? खरंच एवढी पुस्तकांची आवड आहे की अजून काही कारण आहे?" हे ऐकताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण त्याने थेट मनातला प्रश्न विचारला होता. मी हसत विषय बदलला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू सांगत होतं की त्याला उत्तर आधीच माहिती होतं. दिवस जात होते आणि आमच्या गप्पा वाढत होत्या. आता आम्ही फक्त पुस्तकांबद्दल बोलत नव्हतो, आयुष्याबद्दल पण बोलत होतो, स्वप्नांबद्दल बोलत होतो. कधी कधी तासंतास बोलूनही वेळ कसा गेला हे कळायचं नाही. कधी कधी तासंतास बोलूनही वेळ कसा गेला हे कळायचं नाही. एक दिवस मी सहज विचारलं, "हे सगळं उभं करताना तुला भीती वाटली नव्हती?" तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "वाटली होती, पण काही गोष्टी इतक्या मनापासून हव्या असतात की भीतीपेक्षा त्यांची ओढ मोठी असते." त्याचं उत्तर ऐकून मी शांत झाले, कारण त्या क्षणी मला जाणवलं तो फक्त वाचनाबद्दल बोलत नव्हता, कदाचित त्याच्या आयुष्यातल्या आणखी एखाद्या गोष्टीबद्दल बोलत होता. त्या संध्याकाळी सूर्य मावळत होता, वाचनालय बंद करण्याची वेळ झाली होती. मी निघायला उठले तेवढ्यात तो म्हणाला, "थांब, तुला एक गोष्ट दाखवायची आहे." मी त्याच्या मागे गेले. वाचनालयाच्या मागच्या बाजूला एक छोटंसं अंगण होतं. तिथे काही झाडं आणि बाकं होती. तो हसत म्हणाला, "हे ठिकाण अजून पूर्ण झालेलं नाही, पण माझ्यासाठी खूप खास आहे." मी आजूबाजूला पाहत होते आणि तो माझ्याकडे. मग तो हळू आवाजात म्हणाला, "काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य व्यक्तीची वाट पाहावी लागते." त्याचे शब्द ऐकून माझं मन क्षणभर थांबल्यासारखं झालं, कारण त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं, कदाचित त्याचं ते मोठं स्वप्न फक्त वाचनालय नव्हतं आणि कदाचित त्याच्या त्या स्वप्नात आता माझीसुद्धा एक जागा तयार झाली होती. त्या संध्याकाळी त्याचे शब्द ऐकल्यानंतर माझं मन पूर्णपणे बदललं होतं. घरी परतल्यावरही त्याचाच विचार सुरू होता. त्याने म्हटलेलं ते एक वाक्य, "काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य व्यक्तीची वाट पाहावी लागते," सतत कानात घुमत होतं. मला जाणवत होतं की तो फक्त त्याच्या वाचनाबद्दल बोलत नव्हता, त्यामागे आणखी काही भावना दडल्या होत्या आणि कदाचित त्या भावनांचा संबंध माझ्याशी होता. पुढचे काही दिवस आम्ही नेहमीप्रमाणे भेटत राहिलो, पण आता प्रत्येक नजरेत, प्रत्येक हसण्यात आणि प्रत्येक शब्दात वेगळाच अर्थ जाणवत होता. कधी कधी दोघंही काही बोलत नसलो तरी खूप काही बोललं जात होतं.
एक दिवस संध्याकाळी वाचनालय बंद झाल्यानंतर तो म्हणाला, आज थोडा वेळ थांबशील? मी होकार दिला, कारण मलाही त्या पेटीची वाटच पाहत होते. सगळे गेल्यानंतर वाचनालयात शांतता पसरली. खिडकीतून येणाऱ्या सूर्यास्ताच्या प्रकाशात पुस्तकांच्या रांगा चमकत होत्या. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग हळूहळू माझ्या जवळ आला आणि म्हणाला, जेव्हा हे सगळं उभारत होतो तेव्हा वाटायचं की एक दिवस कोणीतरी येईल जिला हे स्वप्न समजेल. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, आणि आता मला वाटतं ती व्यक्ती मला भेटली आहे. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू त्यालाही ऐकू येत असेल. मी काही बोलू शकत नव्हते, कारण त्याच्या डोळ्यात मला प्रामाणिकपणा दिसत होता. तो हसला आणि म्हणाला, मी खूप मोठ्या गोष्टी देऊ शकणार नाही, पण माझी स्वप्न, माझा वेळ आणि माझं आयुष्य नक्की वाटू शकतो. काही क्षण शांतता होती. मग मी हळूच विचारलं, आणि जर मी तुझ्या त्या स्वप्नांचा भाग व्हायचं ठरवलं तर? हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुललं. तो काही बोलला नाही, कारण उत्तर त्याला मिळालं होतं. त्या दिवसानंतर आम्ही दोघांनी मिळून वाचनालयासाठी नवी स्वप्न पाहायला सुरुवात केली. नवीन पुस्तकं आली, नवीन उपक्रम सुरू झाली आणि लोक म्हणू लागले की त्या ठिकाणाला आता एक वेगळीच ओळख मिळाली आहे. कधी-कधी मी त्याला चिडवत म्हणायचे, पहिल्यांदा तुझं ते मोठं पाहिलं तेव्हा मी खरंच भारावून गेले होते. तो हसायचा, कारण आता आम्हा दोघांनाही माहिती होतं मी त्याच्या वाचनालयाबद्दल बोलते की त्याच्या मोठ्या स्वप्नांबद्दल. हे फक्त आम्हा दोघांनाच समजायचं.